सामाजिकदृष्ट्या अतिशय चांगलं काम करण्याची संधी आणि मार्गदर्शन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणि ज्यावेळेला घराण्याचा वारसा राजकारणाचा नाही आहे, अशा लोकांना राजकारणात संपवायचं, अशी जी राजनीती चाललेली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं, की "तुझा जो महिलांच्या मनावर प्रभाव आहे, तो महत्त्वाचा आहे आणि म्हणून तू आमच्याबरोबर काम कर." आणि त्यांनी मी पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा मी त्यांना विचारलं, "साहेब, मी काय काम करू?" तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जे हिंदू भाविक आहेत, त्यांना कुणीही वाली नाही आहे, तर तू ते काम कर." आणि त्यामुळे आत्ता जे मला माहिती कळली, की प्रत्येक मंदिराच्या इथे ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही एक प्रमाणीकरण किंवा त्याच्यामध्ये स्वच्छता, पावित्र्य, सन्मान हिंदू धर्माचा, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे कायम शिवसेनेने स्वतःसाठी जीवापेक्षाही जवळचे मानलेले आहेत. सन्माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्रीही, तसंच देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक सगळ्यांचे आमचे नरेंद्रजी मोदी, अमित शहा यांनी सुद्धा सातत्याने सावरकरांच्या विचाराला स्वीकारलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार काम चालू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाची आता भारताला किती गरज आहे? मुळामध्ये भारतालाच काय, माझं मत असं संपूर्ण विश्वाला गरज आहे. कारण जे जे लोक आज त्यांच्या विचारांनी काम करतायत, आज जे योगा मानतात किंवा आज अनेक लोक असे आहेत की जे शाकाहारी आहेत, तर त्यांनी सुद्धा जो विचार केलेला आहे तो विचार आहे. पण प्रश्न शाकाहार का मांसाहार हा नाही आहे. प्रश्न हा आहे की देशाची अस्मिता, ज्या देशात आपण वाढलो त्याच्यामधली अस्मिता, तिथलं स्वातंत्र्य आणि त्या पारतंत्र्याशी केलेला त्यांनी संघर्ष, हा विचारांचा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचबरोबर मी रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरात पण जाऊन आलेली आहे आणि तिथे समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि एक आधुनिक हिंदुत्वाची भूमिका त्यांची होती, की जी आजकालच्या काळामध्ये महत्त्वाची होती. किंबहुना विधानसभा, विधान परिषद नावच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली आहेत. मराठी भाषेतही त्यांचं योगदान खूप चांगलं होतं. त्यामुळे त्यांच्या विचारांचा, वारशाची ओळख जेवढी होईल आणि त्यांच्या विचारातून पुढे काम नेलेलेही खूप लोक आहेत, की जे आज त्यांनी संत परंपरेत काम केलेले आहे. काही लोकांचे मठ आहेत, काही लोकांची वाचनालय आहेत. तर या सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन माझं तर अशी इच्छा आहे, की पॅन हिंदुत्व, विश्वात्मक हिंदुत्व हे पुढे गेलं पाहिजे आणि अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याच्यात एक पाऊल पुढे पडलं आहे असं मला वाटतं.